श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा 4 प्रमुख मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असतो. या दिवशी कोणतेही नवीन काम सुरुवात करण्यास खूप महत्त्वाचे असते. हा दिवस पितरांचा सण आहे, म्हणून या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत पितरांना अन्नाचा नैवेद्य करावा. घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून पितृस्तुती म्हणावी. या दिवशी केळीचे पूजन करतात. खाली गहू ठेवणे, त्यावर पत्रावळीवर तांदूळ व त्यावर पाण्याने भरलेली मृत्तिका घट ठेवावे. त्यात गंध, फुले, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा, पाणी घालावे. घटात सूत्राचे वेष्टन करावे. घटाची पंचोपचार पूजा करावी. तो ब्राह्मणास दान द्यावा. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप इत्यादी पूर्ण कर्म अक्षय तृतीयाला मानले जाते आणि खूप फलश्रुती मिळवून देते. अक्षय तृतीया ही शुभ तिथीप्रमाणे पितृतिथी देखील आहे. पितरांचे ऋण फेडण्यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा असतो. या दिवशी पितृ अन्नासाठी तुम्ही कुठल्याही केंद्रात जाऊन दान देऊ शकता. पितरांची होता होईल एवढी सेवा करू शकता. श्रीमद संक्षिप्त भगवद्गीतेचे एक पारायण करू शकता. याप्रमाणे जर तुम्ही जी काही पितरांची सेवा कराल ते पितरांना सद्गती लाभते. आणि हो, संध्याकाळी 7च्या दरम्यान दक्षिण दिशेला तोंड करून तुपाचा दिवा लावा आणि ओम पित्राय नमः हे 108 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हणा. याने आपले पितृ खुश होतात. पितरांना मोक्ष प्राप्ती मिळते. अशी जर सेवा आपण करत राहिलो तर आपल्याला कोणतेही अडथळे येणार नाहीत, कोणतेही संकट येणार नाही, कुठलेहीच आपल्यात निगेटिव्हिटी शिरणार नाही. तुम्ही अनुभव घेत जावा आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानुसार जे तुम्हाला तोडगे दिले ते करत जा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.